कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटी गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन कुमाची पुढे कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटी तुका मरे मज घडो त्यांची सेवा तुका मरे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या सेवा फार नाही पुढे कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटी देवा पांडुरंगा करो माझी वाणी तुझे वडे गुणा अखंड मस्त गये पाया
मात्र होती साधुग तयाचा हरित वाटे देवा. आजचं कार्यक्रमाचं नियोजन कैलासवासी विशंभर सीताराम सोनटक्के यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्तानं आजची कीर्तन सेवा मोजे टाकळी येथे संपन्न होत आहे. त्यांना 2 मुलं प्रकाश आणि मोहन व 3 मुली असा नागपुंड असा मोठा परिवार त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आजचा हा कीर्तनाचा योग. परंतु परिस्थिती अशी आहे की आम्हाला अनेक तारखा वर्ष श्राद्धाच्या पुण्यतिथी येतात महाराज, पण ते काहीतरी करायचं म्हणून लोकांच्या वाहवा करण्यासाठी आत्मीयतेनं होत नाही. कारण जो आत्मीयतेला तारीख देतो तो आम्हाला लगेच कळतो ना. मला वाटतंय माझ्याकडे तारीख त्यांच्या चिरंजीव पण नाही तर त्यांच्या नातूत पण आहे, म्हणजे पूर्ण कुटुंबाला त्यांच्याविषयी खरा जिव्हाळा होता. म्हणून त्यांच्या अंतःकरणाला काहीतरी पुढे तिथं आणखी योगदान राहावं या दृष्टिकोनातून आजची कीर्तन सेवा. या कीर्तन सेवेच्या माध्यमातून पहिल्या प्रथमतः या ठिकाणी भजनी मंडळ, मृदंगाचार्य, पिठी वादक, महाराज मंडळी व सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या माध्यमातून घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा प्रश्न असा पडला, कोणता अभंग घेता हा इथून चालू झाला. सांगा मला, तर तुम्ही तुमचं सांगा. मग कसं मला सुचविला ही घ्या. काय अभंग घ्यायचा होता त्याला फक्त शिवाराचा आदेश म्हणून मला फक्त दाखवावा लागेल. तेव्हा आजच्या निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदिनी जीव निवासी सरस्वत जगद्गुरु तुकोबाराय यांचा मानवी देहाला आलेल्या सर्व जीवांना आपला देह कशासाठी आला, त्याचं सार्थ कशा पद्धतीने करायला पाहिजे हे सगळे या अभंगामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. तेव्हा आपलं हित कसं नाही, आपलं हित आपण जन्माला आलो म्हणजे आपलं मुलं बाळ प्रपंच हे हित हे मूळच हित नाही. कारण का आपल्या जन्मासाठी 84 लक्ष योगी फिरून पुन्हा मानवल्याला यावं लागतं, एवढं काही सोपी नाही. तेव्हा त्या देहाचा उद्धार करून घेण्यासाठी एकच त्याला मार्ग आहे, तो म्हणजे नामस्मरण. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, फुलिया येता जो असे येता धन्यवाद पिता. जो मुलगा तसं वागेल त्याच्या आई वडिलांना पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा वाटे दिवा. पहिल्याच मुलात कन्या म्हटले एवढे, कारण का आईला प्रथम मान आहे, बापाला नाही का आहे. परंतु ज्या मातेला आपल्या उदरामध्ये 2 महिने 9 दिवस वागावं लागतं त्याला नाही, फक्त सपाट. म्हणून पहिल्या प्रथमता जगद्गुरु
तुकारायनं मातेला मानल्या पुढे कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिद्र वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन झोपाचे गीता भागवत शास्त्र आहे त्याचा आधार घ्या असं सांगितलं का तर आपल्याला ह्या संसार रूपी नव्यावरून तोडून जाण्यासाठी आपल्याला आधार हा गीता भागवत आहे आणि गीता भागवत जर आपल्याला वाचणं शक्य नसेल तर पुढे जाऊन सांगितलं सगळं सार आहे सारासार विचार हरिपाठ सगळ्याचा विचार त्या हरिपाठामध्ये आहे हरिपाठ जरी घेतला तर तुम्हाला त्याचं भरपूर पुण्य लागतो तुका म्हणे मज घडो त्याची सेवा परी माझ्या देवा नाही असा जो असेल त्याला जगद्गुरु पराया वंदन करतात नारायण तुका म्हणे मज घडो त्याची सेवा जगद्गुरु पराया सांगतात की असा रत्न असेल ना तर त्याची सेवा करायला घ्यावी हा एक आपण यामधला धावत्या ओघामधला सारा विठ्ठल आपलं हित कशात आहे या भागामध्ये पहिल्या प्रथमता जगद्गुरु तुकोबरायानं आपलं हित कशात आहे ते पहा म्हणून सांगितले जर समजा तुम्हाला ते हित कळत नसेल तर जगद्गुरु तुकोबरायाचा आधार घ्यावा लागेल आपल्या हिता आपलं हित कशात आहे आपलं हित हे जे आहे की जो ज्या जन्मदात्या माता पित्याला जो सांभाळतो उतार वयामध्ये त्याला पूर्ण फॅसिलिटी देतो अशा पुत्राचं सांगितलं वर्णन केलेलं नाहीतर काही काही लोक अशी परिस्थिती आहे मासिक सुद्धा घालायला नाही मेल्यावर थोडं म्हणते पाठवचा रुमाल आणा मेचिटी टोचरा आणा लोकांना दाखीव नसतं ज्याला घरीच आई वडिलांची सेवा केली त्या पुत्राला धन्यता मानायला देतात कुठेही जायची गरज नाही तुम्हाला जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला कुठेही जायची गरज नाही देव स्वतःहून येतो महाराज माय बाप
तिने न जावे तीर्थाशी. ज्याला आई वडील आहेत त्याला कुठं सुद्धा तीर्थाला जायची गरज नाही. आपले हे आई वडील हेच दैवत आहेत म्हणून तिने यथासांग पूजा अर्चा करून त्यांना सांभाळण्याचं काम केलं. काम केल्यानंतर अखिल ब्रह्मांड नाही परमात्मा तुमच्या पद्धतीला धावून घेणार. एक ठिकाणी देवपारायण वर्णन केले. न लगती साऱ्याच जावे मनात सुखे रोधरा. कुठं सुद्धा जायची गरज नाही. ते स्वतः येतो आपल्याला भेटायला महाराज. कारण का उदाहरण आहे, आपण पंढरपूरला जातो. अखिल कोण ब्रह्मांड नाही परमात्मा कुठून आला? द्वारकेहून आला. कुणासाठी आला? भक्त पुंडलिकासाठी आला. निमित्त आहे त्याला रुक्मिणी मातेची सोय जाता आला म्हणून. पण खरा भक्त पुंडलिकाची सेवा ही आधी झाली होती म्हणून देवाला त्या ठिकाणी येऊ लागलं. आणि भक्त पुंडलिकाला विचारावं लागले, पुंडलिका मी आलोय, बोल काय पाहिजे? त्यानं सांगितलं, देवा आम्हाला गरज नाही, तू आलायस ना, तुला आपण काय बोलविलं नव्हतो. माझ्या आई वडिलांची सेवा तू करते. अरे मग काय काय करू म्हणजे तिथली एक विधी जी आहे ती भिंकवली मला. ती विधी भिंकवली म्हणून योग्य 28 तिथं देवाला उभं राहावं लागलं. आणि त्याच्या पुढे आपल्याला देव भेटतो. कुणामुळं? संतांचं सानिध्य असलं फार गरजेचं आहे मला. कारण एक ठिकाणी ज्ञानोबा सुद्धा वर्तन करतात. विठ्ठल ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझ्या हाती. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की सगळं माझ्या हातात दिले मी ते तुम्हाला सगळ्याला वाटून टाकलं. पसायदा नाही. पसायदानामध्ये ज्ञानोबाराने स्वतःसाठी काय मागितले? आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञ. आता विश्वासाठी हे मागणं मागतो मी, माझ्यासाठी काय मागत नाही. आणि अशी जे मागणं मागत असतात ते कोण असतात? संत. नाही तर तुमचं आमचं मागणं गेलं की आपल्या स्वतःसाठी मागायला गेलं तर तिथं काही मिळते मागितलं ध्यानच बसत नाही. तरी सुद्धा जाऊन लागते. मिळेल का तेवढा आपण पुण्यवान आहोत का? प्रत्येकाला आपल्याला विचार करायचा नाही. पण तरी सुद्धा लोक तिथं जाऊन आपण मागणं मागतात. मला देवाला मागायची गरज नाही. जर आपली भक्ती तेवढी झाली तर आपल्याला देव स्वतःहून येतो. आपण तिथं जाऊन मागायची गरज नाही. परंतु आपला प्रपंचाच्या लोकांमध्ये आपल्याला आणखी काही झालं तरी आपल्याला थोडंच असते. आणखी भर पडावी. प्रपंच हा कुणाच्या सोबत गेलेला नाही. कुणाला सोबत नेता येत नाही. येण्यासाठी ती वस्तू आहे का? एकटे यावं लागते महाराज आणि एकटं जावं लागते. कसा आपल्याला हा ध्येय दिला? क्या खूबसूरत अल्लाह ने तुझे बनवाया, राम भजन फिरे के आले खाली लमाया. आठ हात का मानव देह
कुणाला बोलता येते, कुणाला न बोलता येते, अशा अनेक कृत्याचे फक्त मानवालाच एक आहे, ते म्हणजे मनुष्य देह. मनुष्य देह हा एवढा दिला, पण तो कशासाठी दिला हेच लोकांच्या लक्षात आलं नाही. पण ती येण्याची गरज आहे. देवे दिला देह भजना अशी प्रत्येक इंद्रिय दिलेली आहे. तर सगळे इंद्रिय सांगत सुद्धा आपले लागतायचे तेव्हा हे सगळे इंद्रिय दिले देवानं लाख मोलाचे. एक एक पाठ पाहतो. हृदयाचं ऑपरेशन झालं करायचं जर म्हणलं तर 10 लाख रुपये लागतील. किती? एक साईडच्या दुसऱ्या साईडचे करायचं म्हणलं तर 10 लाख. एक डोळा गेला म्हणलं तर 3 लाख. 2 डोळे गेल्यावर, एक हात गेल्यावर 2 लाख. दुसरा गेल्यावर गणित करा की बरं कोट्यावधी रुपयाचा हा देह आहे. पण हा देह आपल्याला कशासाठी दिलाय आपण तेच पाहत नाही. आपण नाहक नुसता त्या संसाराच्या राडामध्ये पडलो गेलो. आपण त्याच्यामध्ये पडलो गेलो. संसार हा केला पाहिजे आपल्या उपयोगासाठी करायला पाहिजे. साधू संतांनी जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला संसार सोडा असं सांगितलं नाही. संसार सोडायचा नाही. पण संसार करत असताना सुद्धा परमात्मा सुद्धा ही त्याला जोडी लागतो. कारण का आपल्याला जर प्रपंच करायचा असला तर आपल्याला प्रपंच एकट्याला होतो का? त्याला जोडी लागते महाराज. तसं आपल्या देहाचा उद्धार सुद्धा जर करायचा असेल तर त्याला हरिनामाची जोड लागते. तर आपल्या देहाचा उद्धार होतो. माणसं असं करतात की प्रपंचामध्ये आपणाला फक्त पैसाच पाहिजे. पैसाच पाहिजे. त्या पैशाने काय होतंय? भाऊ असेल, बहीण असेल, पाहुणे रावळे असतील, ते सगळे पैसे मागतात आणि हा पैसे देत राहतो. कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याजवळ पैसे आहेत तोपर्यंत. आणि जेव्हा याची परिस्थिती खाली होईल त्यावेळेस कोणताही पाहुणा बोलायला तयार होत नाही. कारण नावात सुद्धा बदल होतो मला. गरीबी परिस्थिती असेल तर परशा पडलं जातं. थोडी श्रीमंत असेल की परस राम म्हणतो. जास्त कोट्यावधीची स्थिती जर असेल तर परशुराम राव लावलं जातं. कशाची व्याख्या? ही पैशाची व्याख्या, माणसाची व्याख्या नाही. तसं जर आपल्यापाशी पैसा असेल तर आपल्याला कोणीही चांगलं म्हणेल.
आणि आपला जो पैसा नसेल तर आपल्याला कोणी चांगलं म्हणणार नाही. त्यावेळेस आपण आपलं आयुष्य जे आलेलं आहे त्याचं सार्थक करून घेण्यासाठी की लोकांनी चांगलं म्हणावं असं म्हणून नाही, आपल्या देहाला जे सार्थक वाटणार आहे, हित वाटणार आहे ते आपण करायला पाहिजे. कधी करा की त्या पैशाची आपणालाच किंमत करावी लागेल. आपण कसं वागायचं हे लक्षात आणावं लागेल. एक ठिकाणी कविता सांगतात, जब तक आपले पडलो में पैसा तब तक लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले. आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंत राव म्हणतात आणि आपला पैसा आपल्याजवळ संपला की आपल्याला फरशा सुद्धा म्हणायला. कशीची रीत आहे? पैशाची रीत आहे. पण हरिनामाची रीत तशी नाही. मला हरिनाम जर आपण घेतलं आणि आपल्या जर देहाचं सार्थक करायचं आपण ठरवलं तर नक्कीच होतंय. कारण ते अंतःकरणापासून भाव असणं गरजेचं आहे. नाहीतर नुसतं आपण ते संसारामध्ये पकडलो तर संसार एवढा संसार अवघड आहे मला की संसार करणारा कुणी आजपर्यंत सक्सेस झालेला नाही. कारण का मी म्हणाला राजा रावणाचं राहिलं नाही, 14 चौकड्याचं राज्य होतं महाराज त्याचं सुद्धा राहिलं नाही. मग तुमचा आमचा संसार कुठं जाणार आहे. त्यावेळेस एक वेळेस बऱ्याच संसारात सुद्धा व्याख्या सांगतो, संसार दुःख
करून जाऊच शकत नाही. फक्त आपण आपल्या ज्या मनुष्य ध्येयाला आपण आलो ना, त्या मनुष्य ध्येयाचं सार्थक करायचं असेल तर नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की नामस्मरण केल्याचा काय फायदा होतो, कोण चालू होते? एक ठिकाणी माऊली सांगतात, म्या बोलला वेद बोले, म्या चालविला पुढे चाले, म्या हलविला प्राण जगावे चालता. ज्ञानोबा सांगतात, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा होऊ शकत. म्या बोलला वेद बोले, ज्ञानोबा रेड्याच्या मस्तकावर हात टिकून वेद म्हणायला मला ते 4 वेळ, त्या 4 वेळामध्ये ब्रह्माने ब्रह्माला विचारलं कोणता वेद म्हणायचा. तेव्हा ब्रह्माने सांगितलं की अवघड वेद आहे. तेव्हा ती ब्राह्मण मंडळी ज्ञानोबाला वेद म्हणा म्हणल्यानंतर त्या रेड्याच्या मुखामधून वेद बाहेर पडला. तो ह्या ब्राह्मणाने लिहून घेतला आणि आम्हाला हे कुणाचा अधिकार आहे? संताचा अधिकार आहे. पण कर्ता कर्मी तर कोण आहे? अखिल पूर्ण ब्रह्मांडाचा एक परमात्मा आहे. तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या ध्येयाचं सार्थक करायचं असेल तर जगद्गुरु खूप बऱ्या आपल्याला आपण त्याच्या प्रथम चरणावर नामस्मरण केलं आणि तुमच्या देहाचं जर सार्थक झालं तर त्यांच्या आईवडिलांना आजचा सुद्धा कार्यक्रम आपल्या आजोबाचं वर्षश्राद्ध हरिनामच कीर्तनामध्ये होवं हा ध्येय फुलं पोराने फुलाच असेल हो, पण नातवाने सुद्धा करणं जगण्याची मजा येणार. कारण काय, आपण आपली वंश परंपरा कुठं तर चालवीत यायला पाहिजे. कारण का वर्षश्राद्ध ही मुलं तर करतच असतात, परंतु नातवाच्या सुद्धा लक्षात येणं फार गरजेचं आहे महाराज. ते आज इथं टाकळीमध्ये आलेली दिसते. कारण का हा ध्येय कसं आहे, आज नातवाला करण्याचा प्रयत्न केला, उद्या
माणसाचा घडीचा विश्वास राहिलेला नाही. कारण पहिलं होतं 60-70 वर्ष झाली की त्याला अटॅक यायचा वगैरे. आता कुणाला अटॅक यायला काय सांगता येत नाही. त्यामुळं मनुष्य देह हा पाण्याचा भुवडा आहे, याचं कधी फुगा फुगेल सांगता येत नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराया एका अवघामधून वर्णन करतात आपल्या शरीराचं. नाशिवंत देह नाशिवंत आहे, हा जाणार आहे आणि तो काळ खाणार आहे. ठरलेलं आहे मला. कारण का काळ कुणालाही चुकता येत नाही. माणूस कोयला आला पण नाही शासक आपल्याला गोष्टी लावायला. कारण का काळ हा काळाचं खाद्य हे आपला जीवात्मा आणि तो खाणारच आहे. त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्या कडव्यात सुद्धा सांगितले, क्षणोक्षणी हा चिंतनावर विचार तरावया क्षणाक्षणाला विचार करा. कारण मनुष्य देह आज नाही काय गप्प मध्ये पुस्तक म्हणते कस काय जर बघायला होणार तसं जर आमचं चालले 50च्या पुढं बघू. 50च्या पुढं तू वाचील का? भरवस नाही मला. नाशिवंत आहे, हे जाणार आहे आणि ते काळ खाणार आहे. एवढ्या अशी प्रमाणात लोक ऐकत आहेत माझं कीर्तन, पण कीर्तनाच्या बाहेर उठून गेले. जे काय त्याला सांगावंच लागतंय, त्याचं कामच आहे आणि आपण वागायचं ते वागावंच लागते. आणि एवढं याच्यासाठी कीर्तन नाही. आपल्याला साधू संतांनी जे अभंग करून घेतला ते आपले बायबाट करून दिले, याच्याप्रमाणे वागा. आमच्या माता मंदिर सुद्धा
माफी मागून बोलतो राणी गुन्हा काय जर समजा किती मी भाऊ गरीब राहू दे तिकडं पण दिवाळीला जायचं म्हणजे जायचंच सारखं जाऊ जायचं म्हणजे जाणारच मला आज काय करणार इथलं सोयाबीन निघालेलं तिला भाव नाही म्हणून घरात ठेवले असते रोज आज मिळत दुकानात दुकानदार माहिती आहे ते माल कसला माहिती ती 30 किलो झाली 25 किलो कशी ती पैसे जमा करतात आणि दिवाळीच्या सणाला तिकडे गेलं की नक्की करून येतात सगळ्या गावात सांगत नाही कोणाला ते नग घातले असते नाकात आता कोण वापरते नाही मला माहित नाही पण ती नग नाकात घातलं की मुद्दाम त्या पाहिजे दुसरं त्याच्या नवी काय नुसती इस करायचा मानाला ती नग घालायची ते कोणाच्या द्यायला द्यायचं ना शेवटी सगळं इस्काट देत गाव सगळं पात्र घातलं मॅच जवळ आलो आम्ही म्हणलो बाबा मावशी आता मग तुम्ही मानलेस काय पुस्तक बसायचं म्हणलं फक्त शिल्पी चौकची महाराज तुम्ही तेवढं ओळखीलं मला माझ्या मात्र गावातली एकटा ओळखीलं कसं काय काय ते बोलायला घेतले म्हणजे भावाने केले आणि लुगडं त्यानेच घेतले पैसे तर घेतलं सोयाबीनचं नाव कोणाचं करते सगळ्या गावात मला दुकान होत माझी दुकान सोयाबीन आलो त्याला तिचा वास घे सोयाबीनचा वास यायला सगळा ते मला मारला असं का म्हणाला किती पुती टाकली तिची मला घरात बघा मोज जाणवली किती चुगडी केली नाही मला सांगायचे तात्पर्य नथनी जशी आवडे उससे सुमरत बार नाक दिया जशी आवडे उसे भूल गई ना ज्या भावानं नथनी दिली ती नथनी दिली म्हणून सगळ्या गावात सागर डांगरी पिटली पण जो हा नरदेव देवाने दिला त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं नाव जर कोणाला तरी आलं का तर त्या बायाना कळतच नाही मला त्याला किती मी सांगा जीवातलं सांगा कुणाला म्हणू नको बरं का म्हणलं तेवढंच म्हणा आवडी म्हणणार नाही हो आम्ही सकाळच्याला लगेच पूर्ण पुसल्या गावात पोटात राहतच नाही कारण त्याने आपल्या बालकाला
जन्म देऊन त्याचं पालन पोषण केले असते, त्यामुळे त्याच्या यातना ही मातेलाच मिळते. मग तुम्ही म्हणाल मातेला असतं पण असतं बापाचं वर्ष बापाला नसतं का? आई ही आपल्या नेत्राद्वारे त्याचं दुःख व्यक्त करत असते, पण बाप हे सगळं आपल्या हृदयामध्ये स्टॉप करत असतो. मी कुणालाही सांगितलं किती गरीबी नव्हत्या, पण आपली मुलगी लग्न होऊन चांगल्या घरी जावी हीच त्या बापाची इच्छा असते. लाख त्या बनेला 10 ठेवायला लागली, धोतराला जोडबंदा कड घाली, पण आपल्या मुलीसाठी तू चांगलं स्थळ बघेल आणि तू सुखरूप पुढल्या घरी देण्याचा प्रयत्न करेल. तो असा कोणाचा बाप असतो. तस आपल्याला सुद्धा या देवानं नरदेह दिला, मग आपण लोकांचं गुणगान गायचं का? लोकांचं गुणगान गायचं नाही महाराज, तर आपण देवाचंच गुणगान गायचं. आणि जिथं भजन कीर्तन जिथं चालू असतं ना, तिथं यमाची यायची ताकद नाही महाराज. कशी ताकद नाही? असंच एका कीर्तनकाराचं कीर्तन चालू होतं आणि कधीनं कीर्तनाला जाणारे 2 टवाळखोर निघाले. चालले रस्त्याने चालल्यानंतर त्या कीर्तनकाराच्या मुखाद्वारे असा शब्द पडला की जर नामस्मरण जर घेतलं तर कसलंही संकट आलेलं ते नाहीशी करण्याचं काम ते देवाचा ते नाही. योगानं आपला हाय चौरी मला पेपर फुटी हाय मला चालू, तसा पेपर सुद्धा त्या काळात फुटला. मला कुणाचा पेपर फुटला? यमाचा. सांगितलं जावा फिरायला गावामध्ये आणि अमुक माणसं. पेपर फुटल्यानंतर ते 2 जण मित्र एकमेकांना बोलावले, अरे आपण रात्री टाकीमधल्या कीर्तनाच्या महाराजांना सांगितलं होतं की नामस्मरण घेतल्यानंतर यम आपल्याला निवूच शकत नाही, ही नामाची ताकद आहे. ते आता कुठं आहे? अरे म्हणजे आता देवाच्या जवळचं लाडका म्हणजे मी काय ऐकले एक नामदेव आहे. मग नामदेव आहे आपल्याला कुठे मिळते? अरे म्हणजे आळंदीत माऊलीची दिंडी निघाली आणि त्या माऊलीच्या दिंडीमध्ये नामदेवराची दिंडी आहे. ही टोळकं निघाले वाटणी चालत दोघांना कुठं आता वेळ नाही म्हणजे का? अरे पेपर आम्हाला आधीच माहिती भेटली म्हणजे का? तर नावाला आमच्या उद्या जर आम्हाला येऊन द्यायला मग आम्ही त्यानं करायचं दिंडीमध्ये चालवलं तिथं नामदेवाकडे चालवली आम्ही. आणि मग आमचा पेपर तसाच झालेला म्हणजे चला दोघांना 4 जण झाले मराठी गेले. पण इकडं इसाव्या आदल्या दिवशी दिंडी थांबली. रिंगण आहे तिथं, रिंगण 16 चढाई महाराज. आणि त्या ठिकाणी गेलो, प्रत्येकाला विचारलं नामदेवरायाची दिंडी कुठे? जाऊन त्यांनी विचारले नामदेवराया बरं म्हणजे काय तुमचं त्याचं काय काम आहे? आहो म्हणले असं पेपर कुठे झाले आणि उद्या जरा आम्हाला येऊन द्यायला. मग देवाचं नाव म्हटलं पाहिजे आणि गळ्यात मित्राच्या खुशीची माळ असली पाहिजे. मग आम्हाला माळ म्हणजे माळ घाला, नामदेवराय म्हणजे माळ घाला. एक माळ आणल्या आणि घातल्या. ती लोक म्हणले महाराज येत नाही म्हणजे 5-5 माळी घाला आम्हाला. नामदेवराय म्हणजे थांबाच्या दिवशी इथं जाऊ नका, इथंच जा थांबा, जायचं नाही, येऊ द्या तुमचं येईल. काय गावात असेल तर कुठे गेलं तरी येऊ तिथे चालवायचं तुम्हाला. ते रिंगणात कशी येऊन गेला तिथं महाराज सगळ्या पाठाखाली दिसायला जे वसूल दिसायला महाराज आले म्हणून म्हटल्या बरोबर रामदेवराय म्हणजे अरे बघता काय या हातात झेंडे आणि हातात झेंडे घ्या म्हटल्यानंतर सगळे झेंडे घेतले. मला
पळायला पळायला गेलं आणि यमाने उत्तर जाऊन सांगितलं, महाराज तिथं जाणं शक्य नाही, ही 4 माणसं आणणं शक्य नाही. का? अहो एवढा नागपूर चाललाय की त्यांच्या गळेरी एक नाही 5-5 माळे आहेत आणि हातात पटाका घेऊन ते आमच्या भागाला तेव्हा काय म्हणतात ते महाराज, नका जाऊ तया जाऊ नका, कारण काही एवढा नामाचा महिमा आहे, म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा नाम घ्यायला पाहिजे. आणि आपल्या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर महाराज अभंगाच्या दुटी चरणामध्ये सांगतात, देवाला आवडतं. म्हणून आपण सुद्धा आपल्या देहाचं सार्थक करण्यासाठी सगळ्यांनी हाताने टाळ्या देऊन
तुझे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. जसं जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, जे नामस्मरण करतात तेच देवाला सुद्धा आवडतात. पण ते कसं करायला पाहिजे? जसं आपण प्रपंच करत असताना शेजाऱ्याचं दोन्हीतलं घेण्याचा निश्चय करतो, निश्चयच असते, त्याचं घेऊन जाणच तरच या टाकळीमध्ये राहील. असं नाही. असं जसं आपण व्यावहारिक दृष्ट्या निश्चय करतो तसं प्राथमिक सुद्धा दृष्ट्या निश्चय हा केलाच पाहिजे. एक प्रमाण आहे बघा, निश्चयाची बळ एक दृष्टांत सांगेल आणि सेवा समाप्त. आपल्या देहाचं सार्थक करायचं असेल तर सुद्धा आपल्याला निश्चयच केला पाहिजे, निर्धार केला पाहिजे. मग अवघड काही नाही, निश्चय केल्यानंतर नक्कीच सक्सेस होतो. बघा, एक मेंढरा की मेंढर जंगल दिसत, एक डोंगर मेंढरा ते आपलं चरी केलं, ते इडशीच्या डोंगरात गेलं. जो तो पाऊस पडलेला, मृगाचा पाऊस झालेला, हिरव होतं, शेतावर मेंढराला खायला होतं, तर डोंगराला दिवस मावळलेला कळाला. दिवस आईच्या पोटात गेला त्यावेळेस त्या धर्माच्या लक्षात आला, आपण वेळेला म्हणून आपण जायला पाहिजे म्हणून तिथे मेंढरा आपल्या हाताने. पण एक लहान मेंढरू होतं, ते चरण्याच्या दारामध्ये तिथंच राहिलं. त्याला आपला गोतोळा गेलेला कुठेही लक्षात आलं नाही, ते एकदम चरत राहिलं. आणि ज्यावेळेस त्याचं पोट तृप्तता झाली त्यावेळेस ते इकडे इकडे पाहू लागलं, तर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला आपले सगळे आई वडील बहीण भाऊ सगळी सोडून दिले. आता आपण निर्धार केला पाहिजे, निश्चय केला पाहिजे की याच आरोग्यामध्ये आज संध्याकाळी मुक्काम केला पाहिजे. असा कोणी निश्चय केला? पोकराने केला. पोकराने निश्चय केला. फक्त थांबायचं कुठं? जवळच एक दुई होती, कोप केल्यासारखी होती. त्याला वाटलं इथं कोपायची चांगली गोष्ट आहे. ते गेलं, कुठे बसलं, पण लक्षात यायला लागलं की ही कोप इथं जंगलामध्ये कुणी बांधली आहे. हा बांधणारा माणूस तर आजीब असणार आहे आणि आपण तिच्या पुष्टीत आलोय, म्हणजे आपला कार्यक्रम बरोबर झालेला आहे. लक्षात आलं, पण त्या टायमाला रात्री बिरात्री जाता येत गेले. वाघ फिरून आला बरं. तो आपल्या पुढे आला तर त्याला त्या बकऱ्याच्या पोकराची दोन पुढे चुटकू लागली. त्यावेळेस वाघ दादा लांबूच म्हणाला, कोण आहे तू? कुकुरने विचार केला, आता आपण गप बसून जमणार नाही, कारण कसला बी असला मारकायचं ना पहिले असं म्हणून तू टोकाला सांगितलं इतकी लढली. मी मेष राजा आहे, मला मेष राजा. अरे बापरे, आतापर्यंत आपण नाव ऐकलं नव्हतं आणि मेष राजा म्हणजे आपल्यामध्ये आपलं काय करणार? पडायला महागारी पडायला त्याला एक लाडका दिसते. तर वाघ पडाला, का करावं तुम्ही? अरे आता तुला बोलत बसायला सांगा मला काय झालं. अरे माझ्या मध्ये मेष राजा आलाय म्हणे, मी जर त्यातून गेला तर मला खाल्ला असत. जरा जात जरा चालकच आहे, ती मला असं करावं पडू नका, लांब तुम्हाला जास्त पडली थोडक्यात आवडतो. चला मला बसलं नाही, मला गद्दारी करशील. शेपटाला लाट बांधली मला आणि कुठे जवळ गेल्यावर मधून मेष राजानं आरोळी तुटली. अरे किती वाजले? रात्रीचे 11:30 वाजत आले, अजून मला नाश्ता करायला
शंकराच्या लक्षात आलं की आपलं एक बछडा ऋषीच्या डोंगरामध्ये राहिले म्हणून ते कळप होऊन गेलं महाराज. तर तिथं आपलं रूप होतं. कशाच्या चावडीत वागलं? वाघाच्या चावडीत वाचलं. तसं आपल्याला सुद्धा जर आपण नियमाच्या चावडीतून वागायचं असेल, शिकायचं असेल तर हरिनाम घेतलं पाहिजे महाराज. तसं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा हरिनाम करण्याचं कारणच हे कारण का त्यांच्या जीवनामध्ये जर काही गुण शिल्लक असेल त्याच्यात तर ही भर पडायची आणि आजची कीर्तन सेवामध्ये सगळी त्यांना समर्पित करायची. म्हणजे त्याच्या काहीतरी आयुष्यामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे खूप बरं आहे. सांगतात कुळी कन्या पुत्रवती सात्विक तयाचा हरिक वाटी जीवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन रूपाचे गावाने मदगडो त्यांची सेवा परी माझ्या देवा पार नाही. ज्ञानेश्वर तुमच्या शरीरात जो आता रोग झाला आलाय प्रत्येक माणसाला जो अटॅक यायला लागलाय ना ते जर टाळायचं असेल तर आपण बरोबर असं काय वाजवू तुम्ही कीर्तनाला बसला तर वाजवी का तुकाराम तुकाराम तुकाराम
Oh